आता बातमी आहे मुंबईकरांसाठी मोठी आणि महत्त्वाची, कारण केंद्र सरकार अनुदान देत नसल्यामुळे बेस्टनं 1200 बसेस भाडेतत्वावरती घेण्याचा आपला प्रस्ताव गुंडाळलाय। या 1200 इलेक्ट्रिक बसेसमध्ये 800 मोठ्या आणि 400 मध्यम आकाराच्या बसेस होत्या। केंद्र सरकारच्या अवजड खात्यानं अनुदान दिल्याशिवाय बसेस भाड्यानं घेणं शक्य नाहीये, त्यामुळे बसेस घेता येणार नाहीत अशी काही सदस्यांनी भावना व्यक्त केली आहे। प्रशासनानं सुद्धा बस भाडेतत्वावर घेण्याचा प्रस्ताव मागे घेतलाय। आता 900 डबल डेकर बसेसवर मुंबईकरांची भिस्त आहे। अतिरिक्त नियमबाह्य तरतूद ही कुणासाठी केली जाते? केवळ कंत्राटदारांच्या भल्यासाठी? भारतीय जनता पक्षाचा याला विरोध आहे। याचं कारण मुंबईकर नागरिकांच्या करातून निर्माण होणारा हा पैसा हा अशा प्रकारे वाया जाऊ नये ही भारतीय जनता पक्षाची भूमिका आहे।